श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात आज सकाळी होत आहे. म्हणजेच कोजागिरीच्या दुसऱ्या दिवशीची हा दिवस आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उत्तर पूजा कशी करते आणि पूजेत मांडलेल्या पानांचं, सुपारीचं, तांदळाचं काय करायचं याबद्दलची माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही आहे कालची पूजा आणि हा आहे माझा सकाळचा पसारा. कारण टिफिनची घाई असते तर पहिले आंघोळ करून टिफिन बनवून देते आणि नंतर मी सर्व गेल्यावर आरामात पूजा करते. आता पूजा उचलायची होती तर तुम्ही इथे पूजा उचलायच्या आधी म्हणजे उत्तर पूजा करायच्या आधी इथे अगरबत्ती किंवा कापूर फिरवून देवापुढे लावून प्रसाद देऊन त्यानंतर हातात तांदूळ घेऊन क्षमा प्रार्थना म्हणायची की आमच्याकडून जेही चूकभूल झाली पूजेत, मांडणीत किंवा मंत्रोच्चारात आपल्याकडून कळत न कळत या चुका होतातच, तर त्याची क्षमा प्रार्थना करायची आणि ते अक्षित देवांवर थोडे थोडे करून टाकायचे. बाळकृष्ण, सुपारी, इकडल्या कोजागिरीच्या सुपारी यावर सर्वांवर टाकायचं आणि एक एक करून सर्व सामान उचलायचं. सर्वात आधी फुलं उचलायचे. फुलं उचलून त्यांचा 3 दीर्घ श्वास म्हणजे लांब श्वासात त्यांचा सुवास घ्यायचा. असं म्हणतात त्या फुलात देवांचा आशीर्वाद असलेला राहते. कारण आपण सेवा केलेल्या राहतं तर ते पण फुलं थोडे बहुत अभिमंत्रित झालेले असतात. तर तो एक डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला देवाचा आशीर्वाद आणि एक पॉझिटिव्हिटीज मिळते. तर 3 वेळा लंब्या श्वासात त्यांचा सुगंध घेऊन मग ते फुलं निर्माल्यात टाकायचे. त्यानंतर मी पूर्ण नैवेद्य उचलले. जे आपण नैवेद्य काल दिले होते आणि आज ज्या दिवशी उत्तर पूजा होती त्या दिवशी थोडा थोडा नैवेद्य त्याच नैवेद्यात टाकून पाणी फिरवलं होतं. ते व्हिडिओ शूट नाही करणं झालं म्हणजे विसरली मी. तर मग ते पूर्ण उचलले मी नैवेद्य पण. आणि त्यानंतर सुपाऱ्या एकत्र केल्या, पानं एकत्र केले. हे पूर्ण पानं आपल्याला निर्माल्यातच टाकावं लागते. सर्वात आधी तर देव उचलून घ्यायचे. जसं हे श्रीयंत्र झालं, बाळकृष्णाची मूर्ती झाली, त्यांना त्यांच्या जागेवर ठेवायचं. कारण ही पूजा उचलल्यावर आपल्याला रोजची देवपूजा पण करावी लागते. त्यामुळे ही पूजा पहिले पूर्ण उचलून घ्यायची, देवाला त्यांच्या जागेवर बरोबर ठेवून द्यायचं. शंख, घंटी, बाळकृष्ण, सत्यनारायणाचा फोटो. या आहे सत्यनारायणच्या सुपाऱ्या ज्या मी ठेवल्या आहे. डबेतच ठेवते आणि त्या कलशातली जी सुपारी आणि रुपया आहे तो पण याच्यात ठेवते. आणि हे जे 2 आहे कोजागिरीच्या जे आपल्याला लक्ष्मीपूजनाच्याही कामी पडणार आहे त्या मी वेगळी ठेवते. म्हणजे तिजोरीतच ठेवते ह्यासोबत, पण ह्या मिक्स नाही करत म्हणजे ओळखायला मला सोपी जाते. सत्यनारायणचा फोटो मी बाहेर नाही ठेवत. ज्या दिवशी पौर्णिमा राहते त्याच दिवशी मी बाहेर काढते. नाहीतर मग मी तो ज्या पॅकेटमध्ये ती फोटो आली होती तीच पुसून त्याला त्या पॅकेटमध्ये भरून तिजोरीत ठेवते. कारण मंदिरात जागाही नाही आहे आणि मंदिरात देव तेवढेच पाहिजे जेवढ्यांची आपण पूजा करू शकतो रोज. खूप जास्त देव पण नाही पाहिजे. त्यावेळेस पौर्णिमा राहते त्याच वेळेस मी सत्यनारायणाचा फोटो बाहेर काढते ना, आता अंदरच ठेवते. आता ॲक्च्युली तो आहे रिंगचा डब्बा जो खाली होता, तर त्याच्यातच मी आधीपासूनच सुपाऱ्या त्या ठेवते. कारण मी याच्या सुरुवातीला जेव्हा मी सत्यनारायण करायची मला लक्षातच नव्हतं राहत की सुपाऱ्या मी कोणत्या ठेवल्या. कारण आपल्याकडे पूजेच्या सुपाऱ्या पुष्कळ राहते आणि त्या एकातच केल्या की त्या लक्षात येत नाही की कोणत्या सुपाऱ्या कोणत्या होत्या. ज्या आपण दरवेळेस पूजतो त्याच पूजा करण्यासाठी घ्यावे लागते सुपाऱ्या. दरवेळेस वेगवेगळ्या करून मग ते अभिमंत्रित होत नाही. त्याच्यात सेवा केलेल्या राहते तो असर राहत नाही जर आपण दरवेळेस वेगवेगळ्या यूज केल्या तर. म्हणून त्या 3 सुपाऱ्या वेगळ्या सेपरेटच ठेवायच्या. एका डब्बीत किंवा एका पॅकेटमध्ये तुम्ही ते ठेवू शकता. पण त्यात सुपाऱ्या सोबत ठेवून तिजोरीतच ठेवा. इकडे तिकडे ठेवू नका, ज्याने ते तुमच्या लक्षात राहील आणि तुम्हाला इझिली पूजेच्या वेळेस त्या मिळू शकते. आता आपण जे देवांना कलशाला आसन देतो तांदळाचं, ते पुरे तांदूळ एकत्र करायचे. त्यातला एकदम छोटासा भाग चिमण्यांसाठी काढायचा, म्हणजे चिमण्यांचं पोट भरण असा. आणि बाकीचं आपल्या साठ्यात आपल्या तांदळाच्या मेन जो डब्बा आहे जिथे आपलं अन्नधान्य राहते त्यात टाकून द्यायचे. तांदूळ जसं आहे तसंच गव्हाचं पण आहे. गहू पण तुम्ही तुमच्या साठ्यात टाकून द्या, आपल्या धान्यात मिक्स करा. असं मानलं जाते की सत्यनारायण पूजेचं जेही अनाज असते, जे पूजलेलं अनाज असते
ते साठ्यात टाकल्याने आपल्या घरात अन्नधान्याची कधीच कमी होत नाही. आता त्यानंतर कलशातलं पाणी, ही जी सुपारी आहे सत्यनारायणाची, ती पण मी सत्यनारायणच्या ज्या सुपाऱ्या राहते त्यांच्याचसोबत ठेवते, 1 रुपयाचं नाणं आणि ते. आता हे पाणी आणि कोजागिरीचं पाणी हे दोन्ही एक साधं पाणी नसून एक तीर्थाचं रूप घेतलेलं असते, कारण त्याला आपण पूजा केलेली असते त्याची. तर त्यातलं पाणी थोडं थोडं घरात असं गंगाजल जसं आपण शिंपडतो तसं थोडं थोडं पूर्ण घरात कोणा कोपऱ्यात शिंपडायचं आणि त्यानंतर ते तुळशीला सोडून कोणत्याही दुसऱ्या झाडाला तुम्ही ते टाकू शकता. पण दोन्ही पण कोजागिरीचं पण आणि सत्यनारायणाचं पण तीर्थ ते मिक्स करा, थोडंसं कटोरीत शिंपडा आणि मग ते पूर्ण पाणी आपल्याकडे झाडं पुष्कळ असतात, आजकाल सर्वांच्याच घरी झाडं असतात, तर ते झाडांमध्ये टाकून द्या. सर्व वस्तू पूजेनंतर उचलून घ्या, आपापल्या जागेवर ठेवून द्या आणि त्यानंतर देवपूजा करा. आता होता मंगळवार, त्यामुळे मी कलश स्थापन करते. दर मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला मी पाणी बदलते, पानं बदलते त्यातले. हा मंगल कलशच म्हटला जातो, जो आपण कुलदेवीच्या नावाने ठेवतो घरात. या कलशाने खूप छान असे फायदे असतात. घरात वास्तुदोष राहत नाही, कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर बनला राहतो. अशाच प्रकारचे पुष्कळसे लाभ आहे मंगल कलशाचे, तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. अशा प्रकारे आपल्या घरचा मंगल कलश आणि देवपूजा माझी झाली आहे. देवाची आंघोळ पण झाली आहे. आता त्यांना गंध, हळद कुंकू, फूल, धूप, दीप दाखवून त्यांची पंचोपचारे पूजा करत आहे मी. आता सध्या तर हळद कुंकू, अष्टगंध हे देणं सुरू आहे आणि फुलं देणं. देवाची शास्त्रशुद्ध पद्धतीने आंघोळ कशी केली जाते, देवाची पूजा कशी केली जाते यावरही मी व्हिडिओ नक्की बनवेल. पण त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, व्हिडिओला लाईक करावं लागेल आणि तुम्ही मला सांगू शकता की माझं कुठे काही चुकत आहे का, त्यावर मी नक्की सुधारणा करेल. आणि मी आता नवीन नवीन गोष्टी शिकत आहे, तर तेच मी तुमच्यासोबतही शेअर करेल. आणि मी ज्या सेवा करते त्याच सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. तर स्वामीच्या सेवेबद्दलही तुम्हाला सांगेल आणि आमचं जे धापेवाड्याला वारामायचं मठ आहे त्याबद्दलही तुम्हाला सांगेल, ज्यात विठ्ठल रखुमाई हे स्वयंभू मूर्ती आल्या होत्या आमच्या वारामायसाठी. वारामाय म्हणजे त्या एक संत होत्या, जे माझ्या हजबंडच्या आजी आहे आणि माझ्या आजी सासू आहे. याबद्दलही मी तुम्हाला हळूहळू माहिती देईल पुढे. पण अशाच नवनवीन आणि रोचक माहितींसाठी, व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. झाली आहे आणि ते आपले बोलाई.